तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बंधाऱ्यात मासोळा पकडायला आलो. तर तुम्ही पाहू शकता बंधारा खूप छोटा आहे आणि पुन्हा पाणी पण कमी झालं आहे. बघा माझा भाऊ आणि दाजी कशा मासोळ्या पकडत आहे. तर आपण पाहू समोरून काय आहे काय नाही. तर तुम्ही पाहू शकता किती तळमळीने आणि किती व्याकुळीने ते मासोळ्या पकडून राहिले. तर आता याच्यात येते की नाही मासोळी काय माहीत. थोडं आली का तुम्हाला. बघा मित्रांनो, आता मासोळा काय सापडणं झालं तरी एक दोन सापडायल्या का भाजी होती की नाही की आमले फार कंटाळून मासोळ्या बघत आहे, तरी आमलेला काय सापडलं नाही. काहीच नाही का हो, मासोळा 2-4च होता. तर तुम्ही पाहू शकता आमले किती नाराज झालाय. दिवाळीनंतर मासोळा खायची इच्छा होती आमल्याची, पण पुरी होती की नाही की काय माहीत. हा, तर आमले दाजी तुम्हाला याच्यातून काय शिक भेटली की मासोळ्या कशा पकडावं काय नाही. धराची बरी अपेक्षा होती म्हणा, पण लोकांनी नेल्या आवडायला सगळ्या धरून. दिवाळीचा बंपर ऑफर भेटला का तुम्हाला? बंपर ऑफरची इच्छा होती आमची सकाळी. हो ग, काय हिला दिस नाही गेला. बरं तिकडे आमचं झालं रंड इकडे. बरं परत ट्राय करून पाहिले ते त्यांनी. आता बघूत आता काय होते ते काही त्यांच्या नशिबात काय आहे काय माहीत. तुम्ही पाहू शकता किती भरभरून चिखल आहे. माझ्या हातात बकेट आहे बघा, या बकेटीत आहेत मासोळ्या. तुम्हाला दाखवतो. पाय बघू शकता, यांना पहिल्या जाळीत एवढ्याच मासोळ्या सापडल्या की ते तिकडे पकडून राहिले. आता काय माहीत काय आले की नाही, मला आवाज देऊन राहिला होता त्यांनी. तर बघूत ते गेल्या काय सापडले की नाही. किती आहेत आता वेगळं आता टाकायच्या दाजी टाकायला मासोळ्या आल्या वाटते 4-5. तर एवढ्यातच आभार म्हणून दाजी खुश आहे. तरी एकदा पकडूत म्हणते. बघूत आता दिवाळीच्या नंतर मासोळा खायला भेटतात का नाही. तर त्यांनी त्या दोघांनी पण हार मानलेली नाही. दिवाळीच्या नंतर मासोळ्या खायची म्हणायची त्यांची इच्छाच होती. ती इच्छा पूर्णच करणार वाटतं. बघूत आता याच्यात काय येते की नाही. पाणी भरपूर आहे, पाणी काय भरपूर नाही पण चिकळलं आहे. आता बघूत ते यांनी. तर तुम्ही पाहू शकता जाळी, मला चालता पण येऊन झालं. तर ठीक आहे, काय आले की नाही बघूत. आले की नाही हो दाजी? काय दिसून नाही राहिल्या मासोळ्या किती आल्या काय ते, आणि सांगून नाही पण राहिली. तर थोडपात आळल्या वाटते तर टाका. अरे 4-5 आल्या की रे, टाका ना. तर डायरेक्ट दादानं बकेट टाकून दिली झाट मारून. होऊ द्या खर्च. तर काय म्हणता बट्ट्यो, कसल्या मासोळ्या पकडून राहिल्या आमल्या दाजी. तर तुम्ही बघू शकता आमल्या त्याची काय तळमळीने आणि व्याकुळीने मासोळ्या पकडून राहिला. या जाळीत काय येणं झालं तरी पण प्रयत्न चालू आहेत त्यांची. किती आल्यान काय माहीत, आपण जवळ जाऊन पाहू. आता एकच आली म्हणते, काय करा, जीवनाचे काळ झाले आणि भाकरीला काळ झाले. पुन्हा प्रयत्न चालू. ते म्हणतात ना, प्रयत्न करलेल्याला फळ भेटते. तर इथं मासोळ्या भेटतात. तर पुन्हा प्रयत्न चालू आहे त्यांचे. काय होते काय नाही की बघूत आता पुढी. अरे डायरेक्ट त्याने जाळी सोडून अंदर पाय चालून राहिले. तर बघूत काय करतात त्या आमल्या दाजी. नुसते हेगून राहिले. पाहू शकता बड्डा कल्ला आहे, नजारा आहे. इकडे महादेव टेम्पल आहे, ते दिसून राहिलं असेल तुम्हाला. महादेव टेम्पल आहे, हे नजारा आहे, हे बंदर आहे. कंजारणी टाकणं हो दाजी, टाका ना. कोणता कास्टर कटसर हे काय हे. बरं बघूत तुम्ही म्हणले तसे. तर दाजी धुवायला हात पाय दाजीला भेटले नाही. मासोळ्या कदरून दाजी जातो म्हणायला घरी. मासोळा धरून कसं वाटलं? फार आनंद वाटला, पण काय करता, काही माल नाही कटला. हो का? पुढी काही आता पाहू, गावात जाऊ. हां आणू काही अर्धा किलो नग पोटरी फिटरी हां भरून खाऊ दुपारची. ठीक आहे अभिनंदन तुमचं मत सांगितल्याबद्दल. अभिनंदन. आपले पॅन्ट घाला, लगेच जाऊ शकतात. तर धन्यवाद मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच संपला. तर आम्हाला काही प्रश्न विचारू आपण की कसं वाटलं मासोळ्या धरण्याचं काय कारण, म्हणजे तुम्ही बोलू शकता. बोला आमले. कमी पाणी असल्यामुळं मासोळ्या काय गटू शकत नाही. आता पाणी कमी असल्यामुळं जाऊ ना कोणी धरायला. हां, आता आम्हाला ही शिक मिळाली का कमी पाणी असल्यामुळं मासोळ्या कुणीही धरू नये, अन्यथा मासोळ्या खायला भेटत नाही. दशा करण्यात काही मजा नाही. दशा करण्यात काही मजा नाही. तर हे आपल्या आमण्याचा अनुभव आहे आजचा. तर दिवाळीच्या नंतर आमल्याला मासोळा खायची इच्छा पूर्ण नाही झाली, तर आमले चालला गावात. तर आणतो म्हणला कोंबडं, दुपारी पार्टी करत कोंबड्याची. चला.